शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। कैलासजी, हातामध्ये तुम्ही वीज बिल घेऊन आलेला आहात। एकंदरीत सरकार स्थापन होण्यापूर्वी शेतकऱ्यांना जे वीज बिल होतं ते सुद्धा आहे तुमच्याकडे, आणि आता नवीन वीज बिल आहे, नेमकी काय तफावत आहे, काय सांगाल? आपण बघू शकता की हे जे वीज बिल आहे हे निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना दिलं होतं। या वीज बिलामध्ये पंतप्रधान असतील त्यावेळेसचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांचे फोटो होते आणि शून्य वीज बिल होतं। आणि त्या शेतकऱ्याला निवडणुकीनंतर आता आपण बघतोय की व्याजासहित बिल दिलेलं आहे। तो शेतकरी त्या शेतकऱ्यांचं बिल काढून आणलेलं आहे, व्याजासहित बिल मागे 1 लाख लाखो रुपयांचं बिल दिलेलं आहे। मग त्यावेळेस का फसवलं? ज्यावेळेस शेतकऱ्यांना तुम्ही 0 वीज बिल दिलं त्यावेळेस शेतकऱ्यांना वाटलं की आता आपलं वीज बिल सगळं माफ झालेलं आहे, इथून पुढे आपलं कुठलेही वीज बिलाची थकबाकी राहिलेली नाही। आणि आता व्याजासहित सावकाराप्रमाणे त्यांच्यावर व्याज लावून व्याजासहित बिल त्याला तुम्ही मागताय। हे तुमचं नियत बदललेलं सरकार आहे। ही नियत का बदलली? तुमची खुर्ची, म्हणजे त्यांना जी लाडकी खुर्ची होती ती खुर्ची मिळाल्यानंतर मग तुमची नियत बदलली। आणि या थकबाकीच्या बाबतीत सरकारनं आज अधिवेशनामध्ये स्पष्टता देणं गरजेचं आहे की या थकबाकीचं काय करणार। एकंदरीत ज्या प्रकारे तुम्ही वीज बिल दाखवतात यासोबत काही नोटीस सुद्धा शेतकऱ्यांना दिली, आणि तुमच्याकडे अजून किती शेतकऱ्यांनी तुमच्याकडे याबाबत मागणी? नाही, त्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी माझ्याकडे याबाबत तक्रार केली होती। यावेळेस एखादा शेतकरी तिथं एखाद्या योजनेसाठी महावितरणमध्ये जातो त्यावेळेस त्याला सांगितलं होतं की पहिली थकबाकी भरा। त्यांना आम्ही अधिकाऱ्यांना विचारतो, तुम्हाला तसं लेखी आदेश आहेत? आम्हाला लेखी आदेश नाहीत म्हणले। आम्हाला व्हीसीवर सांगितलं, लेखी आदेश कोणी देत नाही। म्हणजे एवढा हे पाळतात लोक, व्हीसीवर सांगतात की थकबाकी भरून घ्या एखादी कुठली योजना द्यायची असेल तर। आणि त्या शेतकऱ्याला जर सौर पंप घ्यायचा असेल तर त्याला सांगितलं तर तू पहिली थकबाकी भरून घे। मग एक तर तो 0 लाईट बिल घेऊन जातो, त्यात सांगतात ते तात्पुरतं बिल होतं, थकबाकी तुम्ही हीच आहे। मग याबाबत सरकारनं सांगणं गरजेचं आहे ना, थकबाकीचं काय? शासन आपल्या दारी कार्यक्रम जे घेतले होते शेतकऱ्यांसाठी होते, मुळात या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्णपणे दिलासा देण्याचं काम करत होतं। मग आता शेतकऱ्यांचं सरकार जे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं, मग ते वक्तव्य आता कुठेतरी फोल ठरतं असं वाटतं? शेतकऱ्यांचं सरकार असतं तर शेतकरी आतमध्ये थांबले असते। सगळ्यात जास्त आत्महत्या ह्या 2-3 वर्षात शेतकऱ्यांच्या होत आहेत। मग शेतकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही फसवत असाल तर शेतकऱ्यांना सरकार म्हणायचा तुम्हाला अधिकार आहे का? शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारनं स्वतःला शेतकऱ्याचं सरकार म्हणून घ्यायचा अधिकार नाही, हे मला या प्रसंगी सांगायचं। सर, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून खरं तर बेरोजगारांना या योजनेचा लाभ मिळतो, मात्र नाशिकमध्ये प्रकार समोर आलाय, या खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना जवळपास त्याचा फायदा झालेला आहे। कर्मचारी आहेत ते बेरोजगारी सुद्धा। एक कंपनी म्हणजे भांडवलदारांचं सरकार आहे किंवा उद्योगपतींचं सरकार आहे, हे आपण गेल्या अनेक वर्षापासून ऐकतोय। तर सिद्ध झालं आता बऱ्याच ठिकाणी सरकारी आस्थापनेमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे कामं वेळेवर होत नाहीत। मग ह्यांना द्यायचं तिथं कर्मचाऱ्यांना रोजगार देऊन सरकारी कामही लोक सर्वसामान्य झाली असती, आणि दुसऱ्या बाजूला सरकारचाही त्या लोकांना रोजगारही मिळाला असता आणि कामही झाली असती। परंतु खाजगी आस्थापनेतल्या कर्मचाऱ्यांना तुम्ही बेरोजगार म्हणून पैसे देताय, म्हणजे कंपनी मालकाचे पैसे वाचवले, सरकारी तिजोरीतून कंपनी मालकाचे पैसे वाचवण्याचं काम हे सरकार करतंय। ह्यांना सर्वसामान्यच काही घेणं देणं नाही, ह्यांचे जे मित्र आहेत उद्योगपती यांसाठी सरकार काम करते, सिद्ध झालं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल।